पत्रकारांच्या ऐतिहासिक बेमुदत उपोषणाला यश। 2 दिवसात संपूर्ण अनधिकृत बांधकाम हटविण्याचे प्रशासनाने दिले आश्वासन। कडाव गावातील शासकीय एसटी प्रवासी बस धाब्यावर झालेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात कर्जत प्रेस असोसिएशन, कर्जत प्रेस क्लब व रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने दिनांक 24 जुलै 2025 पासून पुकारण्यात आलेल्या ऐतिहासिक बेमुदत उपोषणाला अखेर यश मिळाले आहे। प्रशासनाने 2 दिवसात म्हणजेच दिनांक 26 जुलै 2025 पर्यंत सदर अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात निष्कासित करण्याची स्पष्ट लेखी आश्वासन दिले आहेत। मागील 10 वर्षापासून कडाव गावातील एसटी बस धाब्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास येत होते। अनेक वेळा पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित अनधिकृत बांधकामाबाबत लेखी तक्रार व निवेदन सादर केले होते। शासकीय कागदपत्राची पूर्तता, जागेची छाननी आणि पाहणी यानंतरही संबंधित बांधकामावर कोणतीही कारवाई होत नव्हती। त्यामुळे अखेर पत्रकारांनी थेट कृतीचा निर्णय घेत बेमुदत उपोषण पुकारले। 24 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वाजता कडाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पत्रकारांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली। उपोषणाच्या 4थ्या तासानंतर ग्रामसेवक प्रेमसिंग गिरासे, सरपंच करुणा प्रमोद पवार, कर्जत एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद मोरे, महादेव पालवे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे, हर्षद सोनू, भूपतराव व कर्जत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या उपस्थितीत संवाद झाला। यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने दिनांक 26 जुलै रोजी पोलीस बंदोबस्त सदर अनधिकृत बांधकाम हटविण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले। या आश्वासनानंतर पत्रकारांनी तात्पुरते उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला। मात्र प्रशासनाने जर 26 जुलै पर्यंत कारवाई केली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही पत्रकारांनी दिला आहे।